अमरावती जिल्ह्यामध्ये स्थित असलेले एक छोटेखानी शहर म्हणजे चांदूर बाजार। या चांदूर बाजार शहराच्या विकासाला चालना मिळाली ती लोकनेते बच्चूभाऊ कडू यांच्यामुळे। पूर्वी चांदूर बाजार शहर विकास कामांमध्ये अत्यंत मागे होतं। शहराच्या मुख्य भागातच सोयी सुविधांचा अभाव होता। सांगायचं म्हणजे या शहरांमध्ये साधी प्रशासकीय इमारत सुद्धा स्थित नव्हती। यामुळे प्रशासकीय कामांसाठी इथल्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत असे। ही बाब लक्षात घेऊन बच्चूभाऊंनी चांदूर बाजार येथे प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या। त्यांनी चांदूर बाजार मधील प्रश्न सरकारच्या पुढे मांडले। यावर विविध उपाययोजना राबवल्या। भाऊंच्या प्रयत्नांमुळेच चांदूर बाजार मध्ये प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी सरकारकडून तब्बल 3 कोटी निधी मंजूर करण्यात आला। पुढे सरकारने दिलेल्या या 3 कोटी निधीचा वापर पुरेपूर बच्चूभाऊंनी करून घेतला। त्यांनी ही प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी आपला जास्तीत जास्त वेळ खर्च केला। प्रशासनाच्या संथ कामकाजामुळे नागरिकांची कामं खोळंबू नयेत म्हणून या इमारतीचं काम बच्चूभाऊंनी लवकरात लवकर करून घेतलं। अखेर अनेक प्रयत्नांनंतर ही प्रशासकीय इमारत उभी झाली। आज याच भव्य इमारतीमधून सर्व प्रशासकीय कामं केली जातात। तसंच शहराच्या विकासासंबंधित मोठमोठे निर्णय घेण्यात येतात। प्रशासकीय कार्यालयातील नियोजनबद्ध कामामुळे सर्वसामान्यांची कोणतीही कामं खोळंबून राहत नाहीत। आता कोणत्याही व्यक्तीला कागदपत्र घेऊन वणवण भटकावं लागत नाही, कारण त्याची सर्व प्रशासकीय कामं एकाच छताखाली होतात। मी शैलेश सुरेशराव निरगुडे, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती। आमच्या चांदूर बाजारमध्ये आम्हाला तहसीलमध्ये हप्त्यातून 2 ते 3 दिवस एरजारा मारायला लागत असते, कारण की आमच्या इथे भरपूर प्रमाणामध्ये नागरिक या तहसीलच्या निगडीत संबंधित जोडलेले आहेत आणि कामानिमित्त आम्हाला सर्वांना इथंच यावं लागतं। इथं आजपर्यंत अशी प्रशस्त इमारत कोणीच उभारण्यात आली नाही, परंतु माननीय आमदार बच्चूभाऊ ओमप्रकाशजी कडू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि त्यांनी शासनापासून जो निधी खेचून आणला, त्यांच्या अथक प्रयत्नाने इथे हे भव्य इमारत उभारण्यात आली। त्याबद्दल आमच्या ग्रुपतर्फे आम्ही सर्व बच्चूभाऊचे धन्यवाद करतो। हे सर्व शक्य झालंय ते फक्त बच्चूभाऊंमुळे, म्हणूनच बच्चूभाऊंना विकास कामांचे शिलेदार मानले जाते। यासह चांदूर बाजारच्या विकासामध्ये बच्चूभाऊंचा मोठा हात आहे हे आवर्जून सांगितलं जातं।